हॅलो गाईज, इट्स महेंद्र आर्किन. वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, वेळ जास्त वाया न घालवता आपण सरळ येऊ या मुद्द्यावरती. आज आपण बघणार आहे माहिती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजे बांधकाम कामगारच्या फॉर्मबद्दल माहिती बघणार आहे. तर फॉर्मची नोंदणी कशी असते, रिन्युअल कसं असते, त्याचे लाभ काय असतात, आपल्याला भांडे कधी भेटतात, आपल्याला पेटी कशी भेटतात वगैरे वगैरे, त्याचे लाभ आपण भाग 2मध्ये बघणार आहे. तर आता सध्या आपण रजिस्ट्रेशनबद्दल बोलणार आहे की बांधकाम कामगाराची नोंदणी आपण कशी करायची आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागते. तर बांधकाम कामगारची नोंदणी करताना आपल्याला सगळ्या परिवारातील सदस्यांचे आधार कार्ड लागतात आणि जो मुखिया असेल त्याचा आधार कार्ड लागतं, त्याचे 3 पासपोर्ट फोटो लागतात किंवा 4 जास्तीत जास्त पासपोर्ट फोटो लागतात आणि त्याच व्यक्तीचं 90 दिवसाचं कामगाराचं सर्टिफिकेट लागतं. म्हणजे ते 90 दिवसाचं कामगाराचं सर्टिफिकेट कुठून घ्यायचं, आपण ते आपला जिल्हा परिषदचा नगरसेवक असू शकतो किंवा तर म्हणजे तसेच वेगवेगळे ठेकेदार असतात काही काही, त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. जर कामगार खरंच असाल तर, कामगार नसाल तर मग त्याचे वेगळे पैसे असतात जे काय असतात ते व्हॉटेवर डू, म्हणजे बाहेर आपल्या पद्धतीने घेता येतं. ते पण तसं काही नाही आहे की कामगारच व्यक्ती फक्त कामगारची नोंदणी करू शकतो, असं कोणीही करू शकतं आणि कुठेही करू शकतं. तर कामगारचं सर्टिफिकेट असल्यास आपण 100-200 रुपयामध्ये कुठं पण सायबर कॅफे किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म फिल करू शकतो. तर बांधकाम कामगाराच्या नोंदणीला वेळ किती लागतो? सरासरी नवीन नोंदणी असल्यास कमीत कमी 4 ते 5 महिने वेळ लागतो. पावती यायला खूप वेळ लागतो आणि रिन्युअल असेल तरी पण त्याला 4 ते 5 महिने असा वेळ लागतो. तर त्याचे फायदे खूप सारे आहे, तसेच त्याचे लाभ पण खूप सारे. तर आपण व्हिडिओ उद्या भाग 2मध्ये बघूया काय काय लाभ आहे, काय काय नाही, त्याची माहिती काढणं लागेल आपल्याला. तर सध्या रजिस्ट्रेशन तर एवढंच लागतं. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी रजिस्ट्रेशन करण्याची लिंक पण देतो आणि 90 दिवसाचं ते कामगार सर्टिफिकेट काढायचं कसं त्याची पण लिंक देतो. म्हणजे सरळ सरळ त्या लिंकवरून आपण डायरेक्ट फॉर्म स्वतः जर असेल आपल्याकडे डॉक्युमेंट तर आपण पण स्वतः भरू शकतो. सोपं फॉर्म असतं. तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.